सायंकाळचे 7:30 झालेले आहेत. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण आज जाणून घेणार आहोत हवामानाचा अंदाज, हवामान वृत्त. सोबतच आज आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम, ज्याचा विषय होता ॲग्रिस्टॅक आणि आमंत्रित तज्ज्ञ होते हरीश देशमुख, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, अकोला. तर शेतकरी बंधूंनो, ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया आजची कृषीवाणी. वाचक स्वर आहे आरती देशमुख यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया हिरवळीच्या खतामुळे होणारे फायदे याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकविण्यासाठी हिरवळीचे खते वरदानच असून जमिनीची जडणघडण क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी किंवा पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी हिरवळीचे खते जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी फायदेशीर असून हिरवळीच्या खतांमुळे कोणकोणते फायदे जमिनीला होतात याबद्दल आज आपण ऐकणार आहोत. हिरवळीची खते सरासरी प्रति हेक्टरी 50.175 किलो नत्राचे योगदान देते. जमिनीत फार मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवते. मातीची पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. मातीत फायदेशीर सूक्ष्मजीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते. मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात धारण होते. शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले 1 टन हिरवळीचे खत 2.8 ते 3 टन शेणखताच्या बरोबर असते. या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धूप होत नाही. या खतांचा वापर वारंवार केल्यामुळे जमिनीचे स्वास्थ्य दीर्घकाळापर्यंत अबाधित ठेवता येते. पीक उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली हिरवळीच्या खतामुळे होणारे फायदे याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली आजची कृषीवाणी. वाचक स्वर होता आरती देशमुख यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उद्याचा हवामानाचा अंदाज, जो आपल्याला प्राप्त झाला आहे ग्रामीण कृषी मौसम सेवा
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून. पाऊस अंदाजे 0 मिलीमीटर. कमाल तापमान अंदाजे 35.9 अंश सेल्सिअस. किमान तापमान अंदाजे 18.4 अंश सेल्सिअस. सकाळची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 78%. दुपारची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 41%. वाऱ्याचा वेग अंदाजे 6 किलोमीटर प्रति तास आणि आकाशाची स्थिती स्वच्छ राहील. हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान हवामान कोरडे राहील. पुढील 3-4 दिवसात प्रदेशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्यानंतर प्रदेशाच्या बहुतांश भागात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होईल. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकला उद्याचा हवामानाचा अंदाज, जो आपल्याला प्राप्त झाला होता ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाचे नवे दालन, सेंद्रिय प्रमाणीकरण याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. देशातील वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि संरक्षणार्थ कीटकनाशकांचा सुयोग्य वापर या त्रिसूत्रीवर आपली शेती पद्धती प्रचलित होती. शेती व्यवसाय जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या लालसेपोटी रासायनिक खतांचा अशास्त्रीय वापर, कीटकनाशकांचा वारंवार उपयोग, आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याचा पुरवठा, सेंद्रिय खतांची कमतरता या सर्व घटकामुळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बात घट, जमिनीची धूप, जमिनीतील अन्नद्रव्यांचा न्यास आणि त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव इत्यादी या प्रकारच्या जटिल समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्या जागतिक स्तरावर सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादने यांना चालना मिळून लोकाभिमुख होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु सेंद्रिय शेतीमधील प्रमुख अडचण ही प्रमाणीकरण असल्याचे सेंद्रिय उत्पादने आणि सेंद्रिय शेती याकडे अजूनही व्यावसायिक दृष्टीने बघितल्या जात नाही. याच परिस्थितीचा विचार करून सेंद्रिय प्रमाणीकरण या विषयामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करण्याच्या दृष्टीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एकोसर्ट फ्रान्स यांच्यासोबत शिक्षण आणि संशोधन यासाठी सामंजस्य करार केला. त्या अंतर्गत सेंद्रिय प्रमाणीकरण या विषयामध्ये सन 2022 ते 23 पासून पदव्युत्तर पदविका अभ्यास सुरू केला आहे. सदर अभ्यासक्रम हा संपूर्णरित्या सशुल्क असून एकोसर्ट फ्रान्स आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे एकत्रितरित्या घेत आहेत.
सदर अभ्यासक्रम हा संपूर्णतः व्यावसायिक असून शासनाकडून मान्यता प्राप्त आहे. जागतिक पातळीवर सेंद्रिय शेती, प्रमाणीकरण, व्यापारातील निर्यात संधी यांचा विचार करून सदर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हा कृषी अथवा इतर विज्ञान विषयातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रम हा 1 वर्ष कालावधीचा असून वार्षिक 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सदर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याने इंग्रजी माध्यमात असून विद्यापीठातील प्राध्यापक, देशातील विविध विषय विशेषज्ञ आणि एकोसर्ट फ्रान्स यांचे विषयतज्ज्ञ अभ्यासक्रम शिकविणार आहेत. सदर अभ्यासक्रम संपूर्णरित्या व्यावसायिक असल्याने प्रति विद्यार्थी 35,000 रुपये एवढे शुल्क आकारण्यात आले आहे. 1 वर्ष कालावधीमध्ये सेंद्रिय शेती पद्धती, विविध सेंद्रिय निविष्ठा, त्या तयार करण्याच्या पद्धती, जैविक खते, कीडनाशके, सिंचन पद्धती, मृदा परीक्षण, सेंद्रिय पदार्थाद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय पदार्थावरील प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, जागतिक व्यापार संधी, सेंद्रिय गुणवत्तापूर्व कापूस, सेंद्रिय प्रमाणीकरण, अडचणी, उपाययोजना, पॅकेजिंग, बँकेच्या योजना, प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशस्वी यशोगाथा इत्यादी यांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव केला गेला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके, शैक्षणिक सहली, प्रत्यक्ष भेटी, शेतकरी सुसंवाद याद्वारे ज्ञान अर्जन करता येईल. देश-विदेशातील सेंद्रिय बाजारपेठेंचे विश्लेषण केल्यास या अभ्यासक्रमाद्वारे तयार होणारे मनुष्यबळ हे विविध संस्थांमध्ये आपले भविष्य विकसित करू शकतात. तसेच स्वयंरोजगार संधीसुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाचे नवे दालन, सेंद्रिय प्रमाणीकरण याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम, ज्याचा विषय होता ॲग्रिस्टॅक आणि आमंत्रित तज्ज्ञ होते हरीश देशमुख, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अकोला. नमस्कार शेतकरी बंधूंनो, किसान वाणीमध्ये प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कृषीविषयक फोन इन कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे. नुकतंच केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाकडून ॲग्रिस्टॅक या डिजिटल उपक्रमाद्वारे ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत डिजिटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे. पण नक्कीच शेतकरी बांधवांना या विषयावर प्रश्न असतील, जसं फार्मर ID नोंदणी कुठे करावी, ही नोंदणी करण्यास कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत व त्याचे नेमके फायदे काय. म्हणून या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यास आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत हरीश देशमुख, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अकोला. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना ॲग्रिस्टॅक म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांना माहितीच आहे, भारत एक कृषीप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषी क्षेत्राच्या विकासामुळे शक्य होणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्नधान्य उपलब्धता, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय इत्यादी जोपासणी, कृषी मालास साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ, भाव तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कृषी क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या 55% आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उचित विनियोग करून योग्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवून कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य आहे. त्यामुळेच आपल्या राज्य सरकारने ॲग्रिस्टॅक ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यास सुरुवात केली आहे. ॲग्रिस्टॅक म्हणजे नेमके काय? ॲग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ
पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे एक डिजिटल फाउंडेशन आहे. आजचा आपला पहिला कॉल आलेला आहे, तर आपण तो उचलूया. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोलामध्ये फोन इन कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. आपलं नाव आणि गाव सांगा. हा, माझं नाव विनोद इंगळे आहे. माझं गाव वाडेगाव, अशोकनगरमधून बोलतो. नमस्कार विनोद भाऊ. आज आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲग्रिस्टॅक, अर्थातच फार्मर्स आय डी. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत हरीश देशमुख सर. तर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना आत्ता विचारू शकता. हो हो हो. हॅलो. बोला सर. हा सर, हे किसान कार्ड बद्दल तुमची माहिती ऐकली होती, त्यानंतर फोन करत आहो मी. तर कसं काय ते किसान कार्ड वगैरे माहिती देता तुम्ही? हां, किसान कार्ड जे आहे, आता हे किसान कार्ड नाही, एक फार्मर आय डी, तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. म्हणजे जसं की आपला आधार क्रमांक आहे ना, तसाच सर्व शेतकऱ्यांची माहिती एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो आपला शेतकऱ्यांच्या जमिनीचा डाटा जो आहे तो सरकारपर्यंत त्या माध्यमातून येणार आहे. आणि मग त्या माध्यमातून ज्या आपल्या कृषी विभागाच्या योजना असतील, जसं की PM किसान, नव शेतकरी महासन्मान, पीक विमा योजना, याचा लाभ जलद गतीनं आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा फायदा होणार आहे. हां, बरं. आपल्याला अजून काही प्रश्न आहे विनोद भाऊ? ठीक आहे मॅडम, ठीक आहे. आकाशवाणी अकोलामध्ये कॉल करण्यासाठी धन्यवाद. ओके, थँक्यू. सरांनी आत्ताच आपल्याला ॲग्रिस्टॅक म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती सांगितली. पण सर, मुख्य प्रश्न असा पडतो की या योजनेचा नेमका उद्देश काय आहे? या शेतकरी आधारित माहिती संचाचा उपयोग आपल्याला योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. तसेच विविध शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल. हे मुख्य उद्देश आहेत या आपल्या ॲग्रिस्टॅक योजनेचे. आजचा आपला दुसरा कॉल आलेला आहे, तर आपण तो उचलूया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोलामध्ये फोन इन कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. भानुदास मोतीराम घाटोळे, भांबेरी, तालुका तेल्हारा. नमस्कार भानुदास भाऊ. आज आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲग्रिस्टॅक, अर्थातच फार्मर्स आय डी. तर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही आत्ता आमचे आजचे आमंत्रित तज्ज्ञ हरीश देशमुख सर आहेत, त्यांना आत्ता विचारू शकता. बोला. नमस्कार सर. हां, नमस्कार. बोला सर. हे ॲग्रिस्टॅक म्हणजे काय? म्हणजे प्रथम कसं आहे की भारतातील शेतकरी जो आहे की नाही, हा शेतकरी अज्ञानी असल्यामुळे बरेचसे लोक, निरक्षर असल्यामुळे बरेचसे लोकांना इंग्लिश शब्दाचा अर्थही समजत नाही. बरोबर आहे? बरोबर. ॲग्रिस्टॅक जे आहे ना, या शब्दामध्ये कृषी आधारित माहिती संच हा याचा अर्थ आहे. म्हणजे तुमची जमीन कुठं आहे, कोणत्या गावामध्ये आहे, याची जी माहिती आहे याची एक पूर्ण नोंदणी, आणि त्याद्वारे तुम्हाला एक शेतकरी ओळख क्रमांक, म्हणजे तुमची एक युनिक आय डी, जसा आपला आधार क्रमांक आहे तसा शेतकऱ्यांसाठी एक ओळख क्रमांक तो द्यायचा. आणि त्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, जशा कृषी विभागाच्या माध्यमातून आपण PM किसान आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी आहे, पीक विमा योजना असेल किंवा विविध फळबाग लागवड योजना असेल, यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवणे आणि त्यांना जलद रीतीने सेवा पोहोचवणे हा यामागचा नेमका म्हणजे उद्देश आहे या योजनेचा. हो सर. आता याच्यापासून शेतकऱ्याला फायदे कोणते? मग शेतकऱ्यांना फायदे म्हणजे जर तुम्ही नोंदणी ॲग्रिस्टॅकद्वारे फार्मर आय डी मिळवला नाही तर तुम्हाला जे PM किसानचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत. ते अनिवार्य आहे. त्यासाठी PM किसान असेल, नव महासन्मान असेल, त्या लाभ घेण्यासाठी योजना तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणे आणि फार्मर आय डी मिळवणे अनिवार्य आहे सर्व शेतकऱ्यांना. ज्या लोकांनी यापूर्वी समजा PM किसान मध्ये जे नाव नोंदणी रजिस्टर केलेली आहे PM आणि CM मध्ये, मग त्यांनाही करण्याची जरूरत आहे काय? हो, सर्व शेतकऱ्यांना करण्याची गरज आहे. असं हा एक फायदा. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या जो शेती आहे, या शेतीला हा आधार क्रमांक सारखं लिंक होते का? मग हो, तुमचा आधार क्रमांक आणि तुमची शेतीचा जो सातबारे आहे पूर्ण ते याला लिंक होऊन, म्हणजे एक प्रकारे लिंकिंगच आहे. म्हणजे कसं की ते मॅच करणं, तुमच्या आधारचं नाव आणि सातबाराचं नाव हे त्या तऱ्हेने मॅचिंग करणं, आणि तुमचा एक पूर्ण संच, मग त्याद्वारे तुमच्या शेतात कोणतं पीक आहे, तुमच्या शेतकरी शेताचा नकाशा कोणता आहे, आणि शेताला आधार संलग्न माहिती संच. जर समजा आपल्याला पीक पाणी करायची आहे, मग हा फार्मर आय डी टाका लागेल की त्यासाठी? हो, पीक पाणीसाठी तशी सध्या काही गरज नाही आहे, पण नंतर भविष्यात गरज पडू शकते.
हा तेच म्हणून झालं. कसं आहे की ही पीक पाणी करताना सर्व डाऊन असते, हे असते, तर मग त्यावेळेस या फार्मर आयडीचा आपल्याला उपयोग होईल. हो, नक्कीच होईल, नक्कीच उपयोग तुम्हाला होईल. हो, आशा करते भानुदास भाऊ आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आकाशवाणी अकोलामध्ये कॉल करण्यासाठी धन्यवाद. तुमचे आभारी आहो मी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आणि लगेचच आजचा आपला तिसरा कॉल आलेला आहे, तर आपण तो उचलूया. हॅलो. आकाशवाणी अकोलामध्ये फोन इन कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. हा. आपलं नाव आणि गाव सांगा. राजेंद्र श्रीराम काळे, पानगव्हाण. नमस्कार राजेंद्र भाऊ. आज आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲग्रिस्टॅक अर्थातच फार्मर्स आय डी. आणि याविषयी आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित तज्ज्ञ आहेत हरीश देशमुख सर. तर याविषयी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना आत्ता विचारू शकता. तुम्हाला काही प्रश्न असेल. काही जणांची समजा असं काही प्रॉपर्टी जे आहे बोला, काही याच्यात नाही आहे, सामायिकात आहे, अशा त्याच्याबद्दलचे काही पर्याय आहेत का त्यासाठी? असं जे नावे झालेलं नाही त्याबद्दल तुम्ही आपल्या गावाचे ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधून ते तुम्ही करून घेऊ शकता. बरोबर. तुम्हाला अजून काही प्रश्न आहे राजेंद्र भाऊ? नाही, काहीच नाही. ठीक आहे. आकाशवाणी अकोलामध्ये कॉल करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. सर, यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात ॲग्रिस्टॅक ही संकल्पना नेमकी कशी आली? बीड जिल्ह्यात संकलित शेतकरी माहिती संचाच्या आधारे जनसमर्थ योजनेच्या माध्यमातून राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रायोगिक स्वरूपात 15 ते 45 मिनिटात 6 शेतकऱ्यांना ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच पीक कर्जाचा उपलब्ध करून देण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील पथदर्शी कार्यक्रमातील या आशादायक व दूरगामी परिणाम करणाऱ्या अनुभवावरून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने ॲग्रिस्टॅक योजना अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्वतयारी राज्यस्तरावर माननीय जमाबंदी आयुक्त तसेच माननीय कृषी आयुक्त यांच्या स्तरावर करण्यात आली आहे. आणि या योजनेचा म्हणजे खूप मोठा फायदा म्हणजे की 15 ते 45 मिनिटात आपल्याला पीक कर्ज उपलब्ध होऊ शकते. हा एक आपल्याला परिणाम दिसला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरचा अगदी महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सर, ही प्रक्रिया नेमकी कशी आहे? ही रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती. नक्कीच हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या याच्यामध्ये. शेतकऱ्यांना जे सेतू सुविधा केंद्र आहेत, जे आता CSC सेंटर ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्या माध्यमातून याची नोंदणी करायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि आधारला लिंक असलेला आपला मोबाईल नंबर जो आहे तो आणि 7/12 आणि 8चा उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहेत यामध्ये. त्यानंतर CSC सेंटरवर शेतकरी गेल्यानंतर त्यांना त्यांचा आधार नंबर CSC ऑपरेटर जे आहेत ते त्यामध्ये प्रविष्ट करतील. त्यानंतर शेतकऱ्यांना एक OTP वन टाईम पासवर्ड हा मेसेज आपल्या मोबाईलवरती आधार लिंक मोबाईल नंबरवरती येईल. तो एंटर केल्यानंतर पुढचं म्हणजे स्टेप बाय स्टेप जर गेलो तर नंतर मग परत आपल्याला शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर त्यामध्ये एंटर करायचा आहे. नंतर परत एक OTP येईल. त्यानंतर आपली पुढची स्टेप्स सुरू होऊन जाईल. याच्यामध्ये सर्वप्रथम जो CSC ऑपरेटर जे आहे ती शेतकऱ्यांचे नाव आणि त्यांची कॅटेगरी म्हणजे जात प्रवर्ग, त्यानंतर वय, जन्मतारीख ह्या बाबी तपासून आणि त्या एंटर करून आपलं पुढचं पेज म्हणजे नेक्स्ट आपण लेवलला एंटर करू. त्यानंतर शेतकऱ्यांचा फोटो जो आहे एक छायाचित्र त्यामध्ये अपलोड केला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांचा पत्ता जो कायमस्वरूपी पत्ता आहे, ज्या गावात शेती आहे तो त्यामध्ये आपल्याला टाकावा लागणार आहे. नंतर शेतकरी स्वतः जमिनीचा मालक आहे की नाही हे त्यामध्ये आपल्याला CSC केंद्रावाले आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला त्यामध्ये एंट्री करावं लागेल पोर्टलवरती. त्यानंतर एक असा नंतर ऑप्शन आहे की लँड डिटेल्स. जेव्हा आपण आपला सर्वे नंबर म्हणजेच आपला गट क्रमांक एंटर करू तर आपली जी जमीन आपली जिथं जमीन आहे आपली ते पूर्ण जमीन फेच होऊन जाईल आणि या जमीन आपल्या आधारशी संलग्न होऊन पूर्ण आपला शेतकऱ्यांचा माहिती संच हा तयार केला जाईल. नंतर सर्वे नंबर जेवढे पण संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर जिथे शेती आहे ते प्रत्येक सर्वे नंबर त्यामध्ये आपल्याला एंटर करावे लागणार आहेत. ते एंटर केल्यानंतर शेतकऱ्यांचं नाव ते सिलेक्ट करणार आहे. म्हणजे सर्वे नंबरनंतर शेतकऱ्यांचं नाव आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर शेवटी सगळे चेकबॉक्सेस वगैरे जे हे CSC ऑपरेटरचं काम आहे तो व्हेरीफाय करेल आणि ही माहिती सबमिट करेल. त्याच्यानंतर आपला जे नेम आहे
आपला आधारशी आणि सातबाऱ्यावरती जे आपला नेम आहे त्या नेमाचं मॅचिंग केलं जाईल, म्हणजे नेम मॅच होती की नाही. त्यानंतर आपला डाटा हा सबमिट केला जाईल आणि हा डाटा सबमिट केल्यानंतर आपलं अप्लिकेशन, आपला अर्ज समोर फॉरवर्ड होईल आणि आपल्याला एक एनरोलमेंट ID मिळेल की बाबा आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर संबंधित जी माहिती आहे ही तलाठी लॉगिन, तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाईल. ग्राम महसूल अधिकारी त्यांच्या स्तरावरून सर्व माहितीची व्हेरिफिकेशन करतील आणि त्यानंतर सदर माहिती ही तहसीलदार यांच्या लॉगिनवरती घेईल. त्यांच्या लॉगिनवरती गेल्यानंतर तहसीलदार आपल्या स्तरावरून व्हेरीफाय करून त्यानंतर शेतकऱ्यांना एक युनिक फार्मर ID मिळेल. आणि काही दिवसानंतर शेतकऱ्यांच्या घरी आधार कार्डसारखं एक कसं कार्ड म्हणून पण येईल की शेतकरी जे आपलं त्यावर ओळख क्रमांक, पत्ता आणि जमिनीची पूर्ण माहिती त्यावरती असेल. या योजनेद्वारे 3 बाबी यामध्ये आहेत मुख्यत्वे करून. त्यामध्ये शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, नंतर हंगामी पिकांचा माहिती संच क्रॉप झोन रजिस्ट्री म्हणजे जे आपण पीक पाहणी करतो, त्यानंतर भूसंदर्भीकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच म्हणजे पूर्ण आपले जे जमिनीचे नकाशे आहेत यांचं जिओ फेन्सिंग होणार आहे आणि पूर्ण नकाशे ह्या आपल्याला त्या पोर्टलवरती बघायला मिळणार आहे. या योजनेचे शेतकऱ्यांना काय अपेक्षित फायदे आहेत आणि उद्दिष्टे आपण बघू. योजनेचे उद्दिष्टे आहेत राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी, शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे, तसेच प्रमाणीकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे, राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्या विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे, उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्रीटेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे. नंतर योजनेचे फायदे आपण बघू. योजनेचा फायदा काय आहेत? PM किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. PM किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल. शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून देण्यात सुलभता राहील. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल. या योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता येईल. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतांच्या आधार संलग्न माहिती संचच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा विस्तार प्रचारात सफलता प्राप्त होईल. आपल्याला अधिक माहितीसाठी ग्रामस्तरावर आपले ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी आपण संपर्क करून या योजनेबद्दलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया व या योजनेचे फायदे याबाबत आपण जाणून घेऊ शकता. किंवा आपल्याला अधिक अडचण आल्यास तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयाशी आपण संपर्क साधू शकता. सरांनी आत्ताच आपल्याला सखोलरित्या फार्मर्स ID रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया नेमकी कशी आहे व ही प्रक्रिया केल्यास त्याचे फायदे याबद्दल माहिती दिली. यानंतर आजपर्यंत आपल्या भागात किती शेतकऱ्यांना फार्मर्स ID मिळाली आहे याबद्दल माहिती सांगा. आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 48,071 शेतकऱ्यांना फार्मर ID मिळाले आहेत. ही आकडेवारी आज दिनांक 4/2/2025 रोजीपर्यंतची आहे. आणि याच शेवटच्या प्रश्नासह मी आपले आभार मानते सर की तुम्ही ॲग्रीस्टॅक या केंद्र सरकारच्या नवीन योजनेबाबत खूप महत्त्वाची माहिती दिली. या मौल्यवान माहितीचा नक्कीच आमचे शेतकरी बंधू त्यांची फार्मर्स ID बनविण्यात उपयोग करतील ही आशा करत मी आरती देशमुख पुनश्च आपल्याला ऐकणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणि आकाशवाणी अकोलातर्फे आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम, ज्याचा विषय होता ॲग्रीस्टॅक आणि आमंत्रित तज्ज्ञ होते हरीश देशमुख, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अकोला.
शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आजचे हवामान वृत्त, जे आपल्याला प्राप्त झाले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 8.2 तास, वाऱ्याचा ताशी वेग 0.6 किलोमीटर प्रति तास, सकाळची सापेक्ष आर्द्रता 75%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 19%, बाष्पीभवन 5.4 मिलीमीटर, आज झालेला पाऊस 0 मिलीमीटर आणि 1 जून 2024 पासून आजपर्यंत झालेला पाऊस 958.5 मिलीमीटर. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. शेतकरी बंधूंनो, याचसोबत आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात निर्मिती सहाय्य सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. आपला इतिहास उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासून गार्गी, मैत्रेयी, अरुंधती यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्यात. आपल्याच देशात राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी यांच्यासारख्या वीरांगणा झाल्या. आपल्या देशातच जिजाऊ मासाहेबासारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर आपल्याला अशा स्त्रीरत्न कुठून मिळतील? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. स्त्री, माता, मुलगी, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांची सुरक्षा, त्यांचा सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे. उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान है आंखें. सरहद्दीवर लढतो आहे जो, आपलं कर्तव्य पालन करतो आहे तो, त्याला नाही परवा कोसळत्या बर्फाची, धुमसत्या वादळांची, त्याला नाही तमा कोणत्याही संकटाची. धन्य आहे ती माता जिने आपल्या वीर पुत्राला मातृभूमीसाठी जन्म दिला.